आणि मला सांगताना आनंद वाटतो की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 30 लाख घरं आपल्याला केंद्र सरकारने दिली आहेत। या प्रत्येक घरावर रूफटॉप सोलर लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या 30 लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही, त्यांना मोफत वीज मिळेल। आणि एवढंच नाही तर नुकतंच मंत्रिमंडळाने 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज मिळावी म्हणून जे 70% आपले ग्राहक आहे, एक राज्याची योजना तयार केली आहे। स्मार्ट या नावाने महाराष्ट्र व्यावसायिक रूफटॉप सोलर या योजनेच्या अंतर्गत आपण राज्याची सबसिडी देऊन त्यांना रूफटॉप सोलर देतोय। यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख ग्राहकांसाठी 635 कोटी रुपयाची राज्य योजना मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे। आपला प्रयत्न आहे की घरगुती विजेचा वापर करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना सोलर देऊन त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची, त्या दृष्टीनं हे काम आपलं चाललेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 2011 पर्यंतचे जे लोक आहेत त्यांना आपण आधी 2001 होतं, मग आपण 2017 ली कायदा केला, 2011 पर्यंत केलं। आता माननीय हायकोर्टाने तेही मान्य केलं। माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार 2011 नंतरचे किंवा वेगवेगळ्या कारणाने अपात्र लोक यांना आपल्याला घर देता येत नाही। हा पहिला प्रकल्प असा आहे की ज्या प्रकल्पामध्ये आपण निर्णय केला की अर्ध्या लोकांना घर द्यायचं आणि अर्ध्या लोकांना तुम्ही बाहेरही काढून टाकलं, कुठेतरी जाऊन ते झोपडीच तयार करणार आहेत, त्यांना तर राहावं लागणारच आहे। आणि म्हणून या प्रकल्पात आपण स्पेशल केस म्हणून निर्णय केला की त्याही सगळ्यांना घर दिलं जाईल।